नमस्कार. मी डॉक्टर संजीवनी मुळे. आज आपण वारी आणि वारकरी या विषयावर बोलूया. कुंडली कवरदेव हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. वारी म्हणजे भेट, भक्ताचे आणि पांडुरंगांचे मिलन. वारीच्या वाटेवर चालताना मनाची ओढ पायात येते व नाचताना झालेली जखम हिरवी होऊन संपूर्ण देहाचा झुला होतो व मनाचा हिंदोळा पालखी घेऊन चालत राहतो. विठ्ठलावर अंगा खांद्यावर खेळवत नादवृंदांसोबत धुंद होऊन चालणारा वारकरी जेव्हा विठ्ठलाच्या मिठीत जातो तेव्हा जीवन सार्थक झाल्याचा भास प्रत्येक वर्षी वारकऱ्याला मिळतो. भीमा नदीच्या चंद्रकोर पंढरपुरात चंद्रभागा होते बरं का. भीमा नदी म्हणतात तिला. तिची चंद्रकोर ही पंढरपुरात चंद्रभागासारखी होते. तेव्हा प्रत्येक थेंबातून पांडुरंग घेऊन बागडत सर्व वारकऱ्यांना ती पवित्र करते. असं म्हणतात वारकरी पंथ हा नाथ संप्रदायातून आलाय. मच्छिंद्रनाथ हे नाथ पंथाचे प्रवर्तक, नंतरचे नाथ गोरक्षनाथ आणि नंतर गहिनीनाथ. त्यांचे शिष्य निवृत्तीनाथ. गहिनीनाथ हे कृष्ण भक्त पण होते. त्यामुळे जीव आणि शिव या भक्तीचा संगम या गुरु शिष्याच्या मिलनात झाला. गहिनीनाथ आणि निवृत्तीनाथात. नाथ संप्रदायात एक गुरु आणि एक शिष्य ही परंपरा होती. पण ज्ञानेश्वरांनी निवृत्तीनाथांना विनंती केली व ज्ञानगंगा सर्वांसाठी खुली करावी. अशी ज्ञानेश्वरांच्या विनंतीला निवृत्तीनाथांनी साथ दिली. हा होईल दान कसाय असं ते म्हणाले. असा आशीर्वाद पण त्यांनी ज्ञानेश्वरांना दिला की आता यापुढे ही ज्ञानगंगा फक्त आपल्यापुरती मर्यादित न राहता आपण ती पूर्ण समाजाकरता ओपन करू. म्हणून हा या वारकरी पंथाची निर्मिती झाली. ज्ञानदेवे रचिला पाया तो, अशा प्रकारे वारकरी पंथ सुरू झाला. या कालखंडात समाजाची उन्नती बंद झाली होती. एक प्रकारचे नैराश्य त्याच्यात निर्माण झाले होते. अंधश्रद्धा, कर्मकांड, दैववाद अधिक प्रभावी झाला होता आणि या मानसिक नैराश्यातून चैतन्याकडे नेण्याचा मार्ग म्हणजे तो वारी व वारकरी या पंथातून मिळाले. विविध समाजातील संत एकत्रित झाले. संत गोरोबा कुंभार होते, संत नरहरी सोनार होते, संत नामदेव शिंपी होते, तर संत सावता माळी होते. संत एकनाथ वेदशास्त्र पंडित ब्राह्मण होते. तसेच महिलांमध्ये मुक्ताई, संत बहिणाबाई, संत कान्होपात्रा या सर्वांनी आपले अभंग, आपली गाणी, आपलं ज्ञान वारकरी पंथाला दिलं. त्यांचे साहित्य आणि भजन रचनेने वारकरी पंथाला एक समृद्ध साहित्यिक वारसा मिळाला. अशा समृद्ध समाजसेवेची आणि समाजाची निर्मिती या वारीमुळे झाली, जी धर्म, पंथ, कुल, जात, पात या सगळ्यांच्या वर होऊन मानवजात एकच आहे, जी ईश्वर भक्तीत तल्लीन होऊ शकते आणि ईश्वराचा आशीर्वाद घेऊ शकते. हे या वारकरी पंथाने दाखवून दिले. मनाला वारीची आस प्रत्येक वारकऱ्याला लागते. बेधुंद, बेफान, भक्तिरसात गुंतलेले आनंदी असे हे वारकरी नाच गात आपापल्या गावातून विठ्ठलाच्या दर्शनाला जातात. आनंदी, देहू, सासवड, त्र्यंबकेश्वर, शेगाव, मुक्ताईनगर, पैठण इथून निघालेल्या वाऱ्या संपूर्ण महाराष्ट्र व्यापून टाकतात. पंढरपुराला चंद्रभागेसाठी, पांडुरंगासाठी त्यांनी सर्व बांधवांना या नैराश्यातून बाहेर काढण्याकरता वारकरी पंथाची निर्मिती केली व भक्तिरसातील अनाकलनीय आनंदाचा अनुभव आपल्याला या वारकरीमध्ये आणि समाजात मिळतो. वारी ही देवरूप, तीर्थरूप, भक्तिरूपाचे विशाल प्रदर्शन आहे. जगप्रसिद्ध भक्तांची अलोट गर्दी ही या वारकरी पंथात जमा होते आणि मानव श्रेष्ठ धर्म आहे, कुलधर्म आहे हे सांगत असते. आषाढ शुद्ध एकादशी म्हणजे देवशयनी एकादशी पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी सगळे वारकरी त्या दिवशी जमतात. माय चंद्रभागेच्या मायेसाठी प्रत्येक वारकरी एक तुळशीची माळ घेऊन, तुळशीचं रोप घेऊन, धुंद होऊन भक्तिरसाची एक मशाल बनवून आपल्या प्रिय पांडुरंगाच्या भेटीला जातो आणि वारकरी पंथ हा पूर्ण महाराष्ट्र व्यापतो. तेव्हा कुठेही जाती, धर्म, पंथ, भेद
आपल्याला दिसत नाही. फक्त भक्तिरसात जमलेले सगळे जण आनंदाने एकमेकांना साथ देत आपल्या पांडुरंगाच्या भेटीला जातात. हा त्यांचा आनंद अवर्णनीय असतो. कारण एकदा शेतीची पेरणी केली की शेतकरी हा वारी करता निघतो आणि खेड्यापाड्यातून गावागावातून वारकरी पांडुरंगाच्या भेटीसाठी मनाने आणि शरीराने पण धावत निघतात आणि या पांडुरंगाचा सोहळा अप्रतिम करतात. संपूर्ण जगामध्ये एकमेव असलेली ही वारी आपल्या महाराष्ट्रातून निघते आणि महाराष्ट्रात आहे याचा आपल्याला अभिमान असायला हवा. धन्यवाद. मी डॉक्टर संजीवनी मुळे.